This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एकदम करायला सोपी आणि पटकन होणारी अशी एक रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे खमंग, रुचकर, चटपटीत शिमला मिरचीची भाजी. आणि शिमला मिरचीचे आपल्या शरीराला आरोग्यदायी कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण सुक्या भाज्यांचा मसाला कसा करायचा हे पाहिले आहे. हा मसाला वापरूनच आपण आज भाजी करणार आहोत. असा मसाला तयार करून ठेवला तर घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी भाजी पटकन करता येते. आणि ही भाजी पटकन होत असली तरी एकदम जबरदस्त आणि लाजवाब होते. आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. आता आपण शिमला मिरचीचे आपल्या शरीराला आयुर्वेदिक दृष्ट्या कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. शिमला मिरचीमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. ॲनिमियामध्ये शिमला मिरचीचे सेवन करावे. शिमला मिरचीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शिमला मिरचीचे सेवन करावे. शिमला मिरचीमध्ये ॲनाल्जेसिक आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. शिमला मिरचीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि कोलेस्टेरॉल कमी होते. शिमला मिरचीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते व फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी शिमला मिरचीचे जरूर सेवन करावे. त्यामुळे शिमला मिरचीचा समावेश आपल्या आहारात जरूर करा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. आता आपण शिमला मिरचीची भाजी करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. प्रथम शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. नंतर आतील बिया काढून आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घ्यायची. नंतर तेलात मोठा चिरलेला कांदा, शिमला मिरची 1 ते 2 मिनिटे गॅसची फ्लेम लो ठेवून परतून घ्यायची आणि काढून ठेवायची. नंतर पुन्हा पॅनमध्ये तेल घालून फोडणीचे साहित्य घालून बारीक चिरलेला कांदा घालून टोमॅटो किसून घेतलेला घालून आणि तयार मसाला घालायचा आणि परतायचे. 2 ते 3 मिनिटे परतून नंतर तेल सुटेपर्यंत शिजवायचे. नंतर दही फेटून घालायचे. शिमला मिरची, कांदा काप मिक्स करून पुदिना पूड किंवा कसुरी मेथी घालायची. 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर पुन्हा शिजवायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मसाल्यामध्ये तिखट मीठ असल्यामुळे आपण भाजी करताना आपल्याला हव्या त्या पद्धतीनं तिखट मीठ घालायचे. त्यानुसार तिखट मीठ घातले तर चालते. आपण आता साहित्य पाहूया. स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या या आकाराच्या 4 मिरच्या, 1 किसून घेतलेला टोमॅटो, इथे तुम्ही मिक्सरवर पेस्ट करून घेतली तरी चालते. अर्धा कप फेटलेलं दही, 3 टेबलस्पून तेल, 3 टेबलस्पून सुका मसाला, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून मीठ, 1 टीस्पून पुदिना पूड, इथे तुम्ही कसुरी मेथी घेतली तरी चालते, अर्धा टीस्पून तीळ, मोठे कांद्याचे काप, बारीक चिरलेला कांदा, 1 टीस्पून लसूण पेस्ट, 2 टीस्पून आलं पेस्ट, 7 ते 8 कढीपत्ता पाने. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असली
तर थोडं पाणी वापरायचे आणि ग्रेव्ही नको असली तर एवढ्या ह्याच्यावर भाजी आपली पाणी न वापरता छान होते. आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घातले तरी चालते. मसाला तिखट असल्यामुळे मी तिखट आता घालणार नाही. आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवून पॅनमध्ये 1 टीस्पून तेल घालूया आणि तेल गरम होईपर्यंत आपण मिरचीचे आपल्याला हव्याच्या आकारात आपण काप करून घेऊया. यातल्या आतल्या बिया काढायच्या. मिरच्या कट करून झाल्या. पॅनमध्ये तेलही गरम झालं आहे. त्यामध्ये आपण आता हे कांद्याचे मोठे काप घालूया आणि शिमला मिरचीचे काप घालूया. आणि गॅसची फ्लेम लो ठेवून 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया. 2 मिनिटे मिरची आणि कांदा परतून झाले. आपण आता हे काढूया. यामध्ये तेल गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवूया. आता आपण तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. मोहरी तडतडली. जिरे, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, कढीपत्ता. गॅसची फ्लेम लो ठेवायची. कांदा आपण गुलाबीच्या रंगावर आता परतून घेऊया. कांदा परतून झाला. यामध्ये आपण आता किसून घेतलेला टोमॅटो घालूया. यामध्ये मसाला घालूया. आणि आपण आता हे तेल सुटेपर्यंत 1-2-3 मिनिटं परतूया आणि याच्यावरती झाकण ठेवून शिजवूया. 3 मिनिटे झाली. बघा मसाल्याला कसं तेल सुटलं आहे आणि मसाल्याचा घमघमाट उठला आहे. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ, दही मिक्स करूया. यामध्ये कांदा आणि शिमला मिरचीचे काप, पुदिना पूड, या भाजीला पण अजिबात पाणी वापरलेलं नाही. तुम्हाला जर ग्रेव्ही जरा दाटसर हवी असली तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. पण टिफिनला देणार असाल तर पाणी नाही घातले तर चालते. यावरती झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं पुन्हा ही भाजी शिजवूया. 5 ते 7 मिनिटे झाली. गॅसची फ्लेम लो ठेवून आपण भाजी आता ही शिजवून घेतली आहे. बघा भाजी किती मस्त आणि जबरदस्त दिसत आहे. यावरती आता कोथिंबीर घालूया आणि याच्यावरती तीळ घालूया. यामुळे तर भाजी आणखीन छान लागते. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि आता ही मस्तपैकी जबरदस्त लाजवाब शिमला मिरचीची भाजी तयार. वाह क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने अगोदर करून ठेवलेला तयार मसाला वापरून घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी अशी भाजी जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe.
hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.